आयोजक आवाज येतोय ना, का हे काढायला पाहिजे. तरी आपण काळजी घेतलेली बरी. चीनमध्ये आजची बातमी आहे की 10 लाख लोक आजारी आहेत आणि 1,500 लोक दगावले आहेत. तर परत आणखी 5वी लाट येण्याआधी त्याला आपण जबाबदार आहोत असं होता कामा नये, म्हणून मी माझ्या परीनं काळजी घेतो. सुरुवातीला इथे आल्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही माझा शाल आणि फुलं देऊन सत्कार केला, त्यावेळेला 17 वर्ष तुमचा प्रोजेक्ट का अडकला त्याचं उत्तर मला मिळालं. मी आलोय तुम्हाला लढण्यासाठी तयार करण्याला आणि तुम्ही माझाच सत्कार करताय. हो, घर झाल्यावर सत्कार करा, आज सत्कार करण्याची गरज नाही. आलेल्या प्रत्येक माणसावर तुम्ही विश्वास ठेवता आणि तो तुमची मारतो. हे तुमच्या वागणुकीवरून मला उत्तर इथे बसल्या बसल्या सापडलं की आलाय ना माणूस, त्याचा सत्कार करा. अहो, हा काय सांगणार, आपल्या फायद्याचं आहे का नुकसान आहे ते करण्याआधी त्याचा सत्कार करून मोकळे होऊन जातात. लोकांवर जास्त विश्वास ठेवला की आपण खड्ड्यात जातो. त्यामुळे पुनर्विकास जर हवा असेल तर कोणावरही विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला पटेल तेच करा. चंद्रशेखर प्रभू सांगतो म्हणून आम्ही हे केलं, अमुकाने सांगितलं म्हणून ते केलं, त्याने सांगितलं म्हणून ते केलं. अरे पण तुझ्या मनात काय आहे की नाही? काय आम्ही फक्त होय महाराजा करणारी माणसं. म्हणजे काय, निवडणुकीमध्ये घोषणा काय असते, येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. म्हणजे काय, मी आलो तरी तुझी मारणार, तू आला तरी मारणार, आमच्याशिवाय आहेच कोण. तुम्हाला तुमची वाट लागणारच आहे. मग याने लावायची का त्याने लावायची का त्याने लावायची हे तुम्ही ठरवा. शेवटी तुमची वाट लागणारच आहे. म्हणून येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. म्हणजे तुम्हाला काय पर्याय आहे, तुमची शेवटी वाट लागणारच आहे, ठरलेलं आहे. त्यामुळे आधीच सांगतो की त्याच्यापेक्षा मला द्या, म्हणजे मी थोडी हळू मारेन तुमची. अशा पद्धतीचं हे एकंदरीत चित्र आहे. माझी ओळख त्यांनी आमदार, माडाचा अध्यक्ष वगैरे वगैरे म्हणून करून दिली, पण ती खरी माझी ओळख नाही. मी आमदार होतो, माडाचा अध्यक्ष होतो, सगळं काय होतं. माझी खरी ओळख म्हणजे मी प्रामाणिक माणूस आहे. मी पैसे खाणारा नाही. मी आयुष्यात कोणाची एक दमडी खाल्ली नाही, भ्रष्टाचार केला नाही, स्वतः करत नाही आणि माझ्या सोबत जे येतील त्यांना करू देत नाही. त्यामुळे माझ्या बरोबर जे माझं ऐकणार किंवा मी जे मार्गदर्शन करेन ते घेणारी माणसं जर असतील तर ती खावबा असतील, तोडबाज असतील, खंडणी जमा करणारे असतील, तर अशा माणसाबरोबर माझं जमणार नाही. माझ्या बरोबर येणारी माणसं प्रामाणिक असली पाहिजेत आणि प्रामाणिकपणे त्यांना येता आलं तरच हे काम होण्यासारखं आहे. प्रामाणिक व्हायचं नसेल तर ज्यांच्याकडे जायचं तिथे जा. खड्ड्यात गेलात तरी मी काय परत येऊन तुम्ही का खड्ड्यात उडी मारली हे विचारायला बघणार नाही. त्यामुळे एक मार्ग भ्रष्टाचाराचा आहे, तोडबाजीचा आहे, खंडणीचा आहे आणि एक मार्ग प्रामाणिकपणाचा आहे. मी प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालणारा माणूस आहे. माझा मार्ग ज्याला योग्य वाटेल, मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला जर तो योग्य वाटला तर त्याच्या बाबतीत विचार करा. जर योग्य वाटला नाही तर सोडून द्या. आजचा वेळ फुकट गेला असं समजून घरी जा. एरवी सुद्धा निवडणुकीमध्ये हेच होतं
की एक दिवस आपण राजे आणि 5 वर्ष आपण भिकारी. मी म्हटलं की देश भिकाऱ्यांचा आहे, तर माझ्यावर म्हणाले तुझ्यावर पोलीस कारवाई होईल का, तर म्हणे आम्हाला भिकारी म्हणतो. म्हटलं एक दिवस 10 लोक भीक मागतात, मत द्या मत द्या मत द्या. एकदा मत दिल्यावर सगळी जनता भीक मागते 5 वर्ष, घर द्या, पाणी द्या, हे द्या. त्यामुळे निवडणुकीत काही भिकारी थोडे आणि बाकी 5 वर्ष जनता भिकारी. त्यामुळे भिकाऱ्यांचा देश आहे. कारण कधी आपण भीक मागणार, कधी ते भीक मागणार. शेवटी भीक गाळणारा कोण आणि भीक घेणारा कोण हा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणात मी नाही, मी कोणत्या पक्षाशी संबंधित नाही, कोणत्या पक्षाच्या बाजूने नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. माझा केवळ एक पक्ष आहे की गरिबाला त्याला परवडेल अशा किमतीत घर मिळवून देणं, हाच एवढा माझा पक्ष आहे. आता इथे साहेबांनी काही प्रश्न विचारले की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी काय सांगितलं त्याची अंमलबजावणी आपण करतो असं आपल्याला वाटत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं वाचा, अभ्यास करा, शिक्षण घ्या, विषय समजून घ्या आणि नंतर त्याच्यावर अंमलबजावणी करा. काय नाव आपलं? वसंत यादव. वसंतराव आपल्या माहिती करता सांगतो की गेली 17 वर्ष महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तेमध्ये मी लेख लिहितोय आणि स्वयं पुनर्विकासात एकाही रहिवाशाने एकही पैसा काढायचा नसतो हे प्रत्येक लेखात लिहितो. हे तुम्ही वाचलेलं नाही. तुम्ही तोच प्रश्न आमच्या लोकांकडे द्यायला पैसे नाही. आपण पैसे कोणी मागितले? स्वयं पुनर्विकासात एकाही व्यक्तीने एकही पैसा काढायचा नसतो. हा स्वयं विकासाचा पहिला निर्णय आणि हे माझ्या सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, सर्व लेखांमध्ये सांगितलेलं आहे. पण आपण लेख वाचत नाही, आपण व्हिडिओ पाहत नाही, आपण अभ्यास करत नाही, आपण फक्त सभांमध्ये प्रश्न विचारतो. कारण त्याला काही अभ्यासाची गरज नसते प्रश्न विचारायला. की आम्ही फुकटे आहोत, आम्ही एकही पैसा देणार नाही, पण आम्हाला तुम्ही जावई बनवा, एवढंच लोकांना सांगावं असं वाटते. त्यामुळे स्वयं पुनर्विकास काय आहे ते आधी समजून घ्या आणि समजल्यावर प्रश्न विचारा, म्हणजे त्या प्रश्नांना काहीतरी किंमत राहील. न समजता प्रश्न विचारणाऱ्यांना हेच आंबेडकरांनी सांगितलं की मी एवढं बाळ देशाचं संविधान लिहिलं, पण ते वाचणारी माणसं जर मिळाली नाही, त्याचा अभ्यासच कोणी केला नाही, आपले अधिकार काय हे कळलंच नाही. स्वयं विकासाचा 13 सप्टेंबर 2019 साली कायदा आला. तो GR आहे, सरकारी कायदा आहे. तुमच्या टेलिफोन मध्ये 13 सप्टेंबर 2019 स्वयं पुनर्विकासाचा कायदा असं टाईप केलं की तो कायदा येतो. त्याच्यात पहिला मुद्दा आहे स्वयं पुनर्विकासात एकाही रहिवाशांनी पैसे काढायचे नसतात. हा कायदा आहे. हा कायदा करून आज 3 वर्ष झाली, तरी आपल्याला अजून माहित नाही की आपल्याला पैसे काढायचे की नाही काढायचे. फक्त लोकांना आवडेल म्हणून पैसे आम्ही काढणार नाही. कुणी सांगितलं तुम्हाला पैसे काढायला? त्या कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की एकाही व्यक्तीने एकही पैसा काढायचा नाही. का घरात AC लावण्यासाठी पैसे काढा, जिओवाल्याला इंटरनेट घेण्यासाठी पैसे काढा, केबलवाल्याला महिन्याला 500 रुपये देण्यासाठी पैसे काढा, संध्याकाळची ज्यांना सवय आहे त्यांना बाटली करता पैसे काढा, पण स्वतःच्या घराकरता आम्ही पैसे काढणार नाही हे मोठ्याला सांगण्याची लोकांना सवय आहे. त्यामुळे या सवयीला मी आतापर्यंत हे बघून बघूनच म्हातारा झालो. त्यामुळे याचं मला काही वावगं वाटत नाही.
कारण ही सवय असते, जसं राजकीय पुढाऱ्यांचं सवय असते की कोणत्याही भ्रष्टाचाराचं काम करताना हे गरिबासाठी करतोय असं म्हणणं. म्हणजे एखादा रस्ता बांधत असताना कॉन्ट्रॅक्टरला 100 कोटीचं काम द्यायचं, त्यातून 20 कोटी खायचे आणि गरिबासाठी रस्ता बांधतोय. आता उदाहरणार्थ कोस्टल रोड होतोय, 16,000 कोटी खर्च करणार, त्या कोस्टल रोडवर जाणार कोण? माझ्यासारख्या ज्याच्याकडे 2-2 गाड्या आहेत ते जाणार, गरीब जाणार का? नाही जाणार. पण त्याच्याकरता 16,000 कोटी. आणि सामान्य माणूस ज्या रेल्वेमध्ये जातो त्या रेल्वेवर 10,000 कोटी जर खर्च केले तर दुप्पट रेल्वे करता येतील, पण त्याच्याकरता आपल्याकडे पैसे नाहीये. माझ्यासारख्या गाडीवाल्यांना वरळीहून नरिमन पॉइंट पर्यंत 10 मिनिटं माझी वाचावी म्हणून 16,000 कोटी माझ्या गाडीचे चोचले पुरवण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत. त्यामुळे आयुष्यात अशा गोष्टी आपल्याला भरपूर मिळतात आणि जो तो ज्याची त्याची विकासाची व्याख्या ही वेगळी असते आणि प्रत्येक जण आपापल्या व्याख्येतून विकास बघत असतो. गरिबाकडे बघणारे फार कमी असतात. गरिबांनी फक्त मत द्यायचं आणि मत दिल्यावर मग झालं तुमचं काम. मग 5 वर्ष तुम्ही वाट बघा, उपास तपास करा, पूजा अर्चा करा आणि ज्याला कोणाला मानता त्याची पूजा करून काहीतरी आपलं देवाने भलं करावं एवढी प्रार्थना करा. भलं होईल न होईल याची कधी काही खात्री नसते. ते झालं प्रास्ताविक. आता मी विषयाकडे येतो. विकासाचे 2 मार्ग आहेत. तुम्ही विटी स्टेशनला बसलात की मुलुंडला जाणार, चर्चगेटला बसलात की बोरिवलीला. चर्चगेटला बसून तुम्ही जर म्हटलं मला मुलुंडला पोहोचायचं, नाही पोहोचू शकत, कारण ती वेस्टर्न रेल्वे आहे, सेंट्रल रेल्वे. तसे पुनर्विकासाचे 2 मार्ग. एक मार्ग विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास आणि दुसरा मार्ग स्वयं पुनर्विकास. आता स्वयं पुनर्विकास म्हणजे काय? स्वयं पुनर्विकास म्हणजे कोणी विकासक नाही. विकासकाची योजना समजून घेण्याकरता आपल्या मनामध्ये काही गैरसमज असतात, जे आपल्या डोक्यात घर मांडून बसलेले असतात. ते गैरसमज आधी काढून टाकले. गैरसमज नंबर 1, 1000 लोकांना विचारलं तर 999 लोक चुकीचं उत्तर देतात. तो गैरसमज नंबर 1. बिल्डिंग कोण बांधतो? तर 100 मधले 999 लोक म्हणतात. माझा आवाज बरोबर ऐकू येतोय ना? कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. लोखंडवाला बांधत नाही, रळेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही, लोखंडवाला बांधत नाही, पित्तलवाला बांधत नाही, तांबावाला बांधत नाही, रबरवाला बांधत नाही. मग बिल्डिंग बांधणारा कोण असतो? त्या प्राण्याला ठेकेदार असं म्हणतात, त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बांधतो, बिल्डिंग बिल्डर बांधत नाही. त्यामुळे पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाका की आपली बिल्डिंग कोण बांधणार? शेवटी बिल्डरकडे गेलंच पाहिजे ना. बिल्डिंग बांधण्यासाठी बिल्डरकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण बिल्डर मुळे बिल्डिंग बांधतच नाही. बिल्डर हा ठेकेदाराकडे बिल्डिंग बांधून घेतो. लोखंडवालाकडे ठेकेदार आहेत 2-4, रळेजाकडे आहेत, रिझवीकडे आहेत, रुस्तमजीकडे आहेत, शापूरजी पालनजीकडे आहेत, त्यांच्याकडे ठेकेदार आहेत. तसेच तुमच्या विकासकाकडे ठेकेदार आहेत, त्यांच्याकडे ते बांधून घेतात. त्यांचे जितके प्रोजेक्ट्स आहेत ते दुसऱ्या ठेकेदाराकडून बांधून घेतलेले आहेत. स्वतः कोणताच विकासक स्वतः बांधकाम करत नाही. 1 नंबरचा
हे डोक्यातून काढून टाका. म्हणजे बाबासाहेबांनी जे 50 वर्ष अभ्यास करा, पहिली गोष्ट ते सांगायची, वाचन करा, अभ्यास करा, शिक्षण घ्या आणि त्यातून स्वतःचा उद्धार करा. कारण वाचनच नाही, माहिती नाही, त्यामुळे माहिती नसल्यावर लोक आपल्याला आपली वाट लावणारच. त्यामुळे आपण स्वतः तरी ही माहिती करावी. आता मी काही मिनिटांना बोलणार आहे. प्रत्येकाला ज्याच्याकडे पेन आणि कागद असेल त्यांनी काढून ठेवा, कारण आपण सगळे आणि याच्यावर मी जे आकडे तुम्हाला देतोय ते माझे चुकले असतील तर मला प्रश्न विचारा. आज विचारा, आठवड्यानं विचारा, 10 लोकांना दाखवून विचारा, नेते पुढारींना दाखवून विचारा. त्याच्यात कुठे चुकलं असेल तर त्यांना मला दाखवू द्या. मी जनतेसमोर त्यांची काय जी काय काढायची असेल ना बिनपाण्याने ती काढेल. तर दुसरा गैरसमज, बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढून प्रोजेक्ट करतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढत नाही. रयजा काढत नाही, रिजवी काढत नाही, हिरानंदानी काढत नाही, रुस्तमजी काढत नाही, लोखंडवाला काढत नाही आणि तुमचा बिल्डर देखील काढत नाही. आपल्या सह्या घेऊन बाजारातून आपलीच जमीन गहाण ठेवून पैसे बिल्डर उचलतो व्याजानं. त्यामुळे बिल्डर पैसे काढतो म्हणून आम्ही बिल्डरकडे, त्याच्याकडे पैसे आहेत हो. अरे कसले पैसे आहेत? तुमच्या बिल्डर विषयी मी बोलू इच्छित नाही, पण बाजारात बँक्रप्सीचा अर्थ काय ते बघा आणि कोणता कोणता बिल्डर बँक्रप्ट झालेला आहे त्याची यादी काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. चुकून तुमच्या ओळखीचा कोणतरी त्या बँक्रप्सीच्या यादीत असेल ते तुम्ही विचार करा. तर आमच्याकडे पैसा नाही आणि बिल्डरकडेही पैसा नाही. बिल्डर लोकांच्या सह्या घेतो आणि सह्या घेतलेली कागदपत्र तारण ठेवतो किंवा गहाण ठेवतो आणि त्या प्रोजेक्टवर पैसे बाजारातून देतो. जे बिल्डर तारण ठेवतो किंवा गहाण ठेवतो आणि ज्यांच्याकडून ठेवतो त्यांच्याकडूनच पैसे आपल्यालाही मिळू शकतात. म्हणजे बिल्डर ज्याच्याकडून पैसे घेतो त्याच्याकडूनच आपण पैसे घेऊ शकतो. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे काढत नाही, आपणही स्वतःच्या खिशातले पैसे काढत नाही. त्यामुळे दुसरा गैरसमज की बिल्डरकडे भरपूर पैसा आहे आणि तो स्वतःच्या खिशातल्या पैशातून प्रोजेक्ट करतो, हे आपल्या मनातून काढून टाका. आता तिसरा गैरसमज की बिल्डर प्लॅन काय मस्त करतो. कसं असतं की ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत ना त्या गोष्टी नेहमीच चांगल्या वाटतात. शेजारच्याची बायको नेहमी आपल्या बायकोपेक्षा चांगली वाटते. खरं किती आहे ते माहित नाही, कारण आपल्याला तिचा अनुभव नाही, आपल्याला आपल्या बायकोचा अनुभव आहे. त्यामुळे दुसऱ्याचं कोणतरी तसं बिल्डर करतो तो प्लॅन उत्तम. मी 40 वर्ष मुंबई विद्यापीठात शिकवतो आणि मुलांचे प्लॅन चांगले की वाईट हे मार्क देण्याचं काम गेली 40 वर्ष मी करतो. बिल्डरचा प्लॅन कॉपी एखाद्या मुलाने केला तर त्याला 100 पैकी 20 मार्क सुद्धा मिळत नाही. म्हणजे बिल्डरचा प्लॅन चांगला कसा? बिल्डरचा प्लॅन चांगला आपल्याला अशा करता वाटतो की आपल्याला त्यातलं काही कळतच नाही. त्यामुळे चांगली छपाई करून दाखवलं, अरे क्या मस्त आहे. कारण आपण जर चांगला आहे म्हटलं नाही तर शेजारच्याला वाटेल की आपल्याला कळत नाही. जर आपण हा वाईट आहे म्हटला तर कोणीतरी विचारेल का वाईट आहे, त्यामुळे उत्तर देता येत नाही. अरे मस्त आहे. मस्त म्हणजे काय? आपल्याला कळलं नाही याचा अर्थ तर मस्त आहे. 99% लोकांना प्लॅन कळत नाही आणि आपल्याला जे कळत नाही
ते मान्य करण्याची लोकांची तयारी नसते आणि आपल्याला मान्य नाही, आपल्याला कळत नाही, हे आजूबाजूच्या लोकांना कसं सांगणार? अरे प्लॅन मस्त आहे म्हणजे झाला, विषय संपला. तर बिल्डरचा प्लॅन हा बिल्डरला जास्तीत जास्त पैसे कसे मिळवून द्यायचे याचा आहे. तिथे स्थानिक रहिवाशांचं घर चांगलं व्हावं याच्याविषयी एक तसूभर देखील हे नसतं. त्यामुळे आम्ही शिकवत असताना फर्स्ट इयर आर्किटेक्चरच्या मुलांना पहिल्या दिवशी सांगतो की बाबा रे, 5 वर्ष शिकून तुम्ही आर्किटेक्ट होणार आहात, कृपा करून बिल्डर देतात तसा प्लॅन तयार करू नका. त्यामुळे बिल्डर चांगला प्लॅन देतो हे लोकांच्या मनामध्ये आहे, ते विसरून जा. चौथा गैरसमज की बिल्डर बांधकाम चांगलं करतो. तुमच्या बिल्डरनी केलेली बांधकामं बघा जरा जाऊन. 8-8, 10-10 वर्षापूर्वी बिल्डिंग ही बांधकामं केली ती बघा. संडास वरच्याचं संडास गळून तुमच्या डोक्यावर पडतंय अशी परिस्थिती आहे. तुम्ही गेलात का त्यांच्या बिल्डिंग? नाही, जाणार नाही. कसे जाणार? तो मोठा आहे, मर्सिडीज गाडीत आला होता आमच्या घरी. म्हणजे जितका मोठा माणूस तितका खोटा बोलण्यामध्ये सगळ्यात एक्सपर्ट. त्यामुळे त्याचं बांधकाम चांगलं आहे की नाही हे तुम्ही बघा. मुंबई विद्यापीठाच्या तर्फे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तर्फे 1000 बिल्डिंगी बिल्डरांनी बांधलेल्या मी स्वतः माझ्या अध्यक्षतेखाली कमिटीनं त्याचं इव्हॅल्युएशन केलं. इव्हॅल्युएशन म्हणजे मोजमाप केलं. मोजमाप म्हणजे हे मोजमाप नाही, क्वालिटी त्याची तपासली. पूर्वीच्या काळात क्वालिटी तपासणं म्हणजे आपल्याला नजरेनं बघून करता येते. आता तसं नाही. पोटात दुखलं की आपण काय करतो? आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतो? एक्सरे काढ, नाहीतर सोनोग्राफी काढ. आता बिल्डिंगी करता देखील एक्सरे आणि सोनोग्राफीची मशीन आहे. त्यामुळे आम्हाला बिल्डिंगीत जाऊन काही करावं लागलं नाही. फक्त मशीन घेतली आणि एक्सरे सोनोग्राफी काढले आणि त्याचे रिपोर्ट्स आहेत. 1000 बिल्डरांनी बांधलेल्या पैकी 948 बिल्डिंग या सी कॅटेगरीच्या आहेत आणि बाकीच्या बिल्डिंगमध्ये देखील विक्रीचा भाग बी कॅटेगरीमध्ये आहे आणि रहिवाशांना दिलेली घरं ही -C किंवा C कॅटेगरीची आहे. हा रिपोर्ट आहे. म्हणजे हे मशीन मधून निघालेले रिपोर्ट आहे. हे काही कोणाच्या बोलण्यावरून बदलत नाहीत. आजही जाऊन ते चेक करता येतं. कोणी केलं का? कोणी बिल्डरला विचारलं का की तू बांधलेल्या बिल्डिंगीत जे सोनोग्राफी आणि एक्सरेचे रिपोर्ट आम्हाला दाखव तुझे 10 वर्षापूर्वीच्या बिल्डिंगचे? नाही, तेवढी हिंमत कोणाची आहे? आमची बिल्डिंग पडणार म्हणजे वाघ आला म्हणून चला आहे त्याच्यावर सह्या करा आणि बुडबुडे येतात आपल्याकडे बिल्डरच्या नावाने. स्वप्न दिसतात की बिल्डर म्हणजे काय आणि मग सह्या करून मोकळे. आयुष्यात शिवाजी महाराजांनंतर आपल्याला लढायची कधी पाळी आली नाही, फक्त सह्या करण्याचीच पाळी आली. मुघलांनी सह्या करायला सांगितल्या, ब्रिटिशांनी सह्या करायला सांगितल्या आणि आता आपले लोक सह्या करतात. आपल्याला बोलवलं की दे कर आणि सही कर. काय जातं आपल्या बापाचं? थोडीशी शाही जाते. त्यामुळे बिल्डर चांगल्या क्वालिटीचं बांधकाम देतात. हे कोणाच्या डोक्यामध्ये जर असेल तर ते तुम्ही काढून टाका, कारण बिल्डर बांधकामाची क्वालिटी चांगली देत नाही. आणि शेवटचा मुद्दा की बिल्डर वेळेवर बांधकाम करून देतात. तुम्ही 17 वर्ष बिल्डरची वाट बघताय. 17 वर्ष पूजा अर्चा केली असती, कदाचित देव तरी प्रसन्न झाला असता, पण बिल्डर काही प्रसन्न होत नाही. त्यामुळे हे गैरसमज जर डोक्यातून काढून घेतले तर मग ज्या गोष्टी बिल्डर करतो त्याच गोष्टी आपण करू शकतो का? बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घेतो. ज्या कॉन्ट्रॅक्टर कडून बिल्डर काम करून घेतो तेच कॉन्ट्रॅक्टर आपल्याकरता काम करू शकतात का? उत्तर आहे हो. आमच्या स्वयंविकासाच्या कामामध्ये LLT सुद्धा काम करते.
कापूरजी पाल्यांची काम करते, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टरचे कंपनी काम करत आहे, आणि मालक कोण तर सोसायटी, आणि काम कोण करत आहे तर कॉन्ट्रॅक्टर काम. बिल्डर ज्या संस्थांकडून पैसे घेतो तुमच्या सह्या घेऊन गेल्यावर, त्याच संस्था तुम्हाला देखील कर्ज देऊ शकतात. आम्ही केलेलं आहे, तुम्हाला उदाहरणं देतो कुठे कुठे झालेले आहेत स्वयंविकास आणि काय काय मिळालेलं आहे ते तुम्हाला उदाहरणं देतो, आणि नंतर तुमची कुंडली मांडतो, तुमच्या ताडवाढीची कुंडली मांडतो. म्हणजे तुमची किती वाढ, ते पैसे त्याच संस्था तुम्हाला पैसे देऊ शकतात. बँका देऊ शकतात, NBFC देऊ शकतात, HFC देऊ शकतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मिळू शकतं. या सर्व गोष्टींनी तुम्हाला पैसे मिळू शकतात. पैशाची कोणतीही कमतरता नाही. बिल्डर ज्या आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो आणि पास तयार करून देतो, तोच आर्किटेक्ट तुम्हाला प्लॅन तयार करून देतो, पास देखील करून देतो. त्यामुळे एकही पैसा आर्किटेक्टला आगाऊ न देताना प्लॅन तयार होऊ शकतो. आता तुम्ही विचाराल उदाहरण पाहिजे का, तर उदाहरण घ्या. भायखळ्याला तुमच्या इथल्या जवळच सांगतो, भायखळ्याला त्या स्टोन बिल्डिंगच्या इथे, भायखळा स्टेशनच्या इथे दगडी चाळीच्या शेजारी BIT चाळ आहे. तिथली लोक आली, म्हणाले साहेब स्वयंविकास करायचा आहे, पण आर्किटेक्ट म्हणतो की पैसा न घेताना काम करील. आपलं काम झाल्यावर आपला एक्स्ट्रा एरिया जो विक्री करून जे पैसे निघतात त्या पैशातून त्याचे पैसे वळते करून घेतात. म्हणजे ज्या गोष्टी बिल्डर करतो त्याच गोष्टी आपण सगळे मिळून करू शकतो. आपल्या वतीनं तो करतो आणि आपल्याला लुटून फायदा घेऊन जातो, तेच आपण करायचं. आता ताडवाढीच्या कुंडलीवर येऊ. किती 26,000 मीटर, किती मीटर? 26,000 स्क्वेअर मीटर. आणि लोक किती? 1365 लोक. आता एरिया किती तुम्हाला सांगितलं होतं? 265. 225 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. 1365 गुणिले 225 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया किती होतो बोला? सगळं दूध का दूध, पाणी का पाणी आजच होऊ द्या. आता त्याच्यावर 20% टाका बिल्टअप एरिया करण्यासाठी. 15% टाकलं तरी होतं, पण 20% टाका बिल्टअप एरिया. $3,38,000 स्क्वेअर फीट हे तुम्हाला मिळतं. आणि बिल्डरला किती मिळतं? 26,000 गुणिले 4. $1,04,000 स्क्वेअर मीटर. त्याच्यावर 35% फंजिबल. $1,40,000. त्याच्यावर 10% स्टेअरकेस आणि लिफ्ट आणि 10% कॉमन पॅसेज, म्हणजे आपल्या घराच्या बाहेर लिफ्ट कडे जाणार ते 20%. 20%. 1,40,000 वर 20%. 1,70. 1,40,000 अधिक 20%. 1,70. 1,70,000 स्क्वेअर मीटर म्हणजे स्क्वेअर फीट किती? गुणिले 10.76. ते करा, कॅल्क्युलेशन करा. 8वीची मुलगी सुद्धा बापाला सांगू शकली पाहिजे की मी लुटली जाते, तुला काय कळतंय यातलं? 18 किती? 18,08,000 स्क्वेअर फीट. आणि तुमचे किती तुम्हाला मिळत आहेत ते किती? 3,38,000. आता लक्षात घ्या, 18 लाख
स्क्वेअर फीटच्या बांधकामाचा खर्च 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट. मोजा 18 लाख स्क्वेअर फीटच्या बांधकामाचा खर्च 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट गुणिले 18 लाख. 18 लाख गुणिले 10 1,80,00,000. 18 लाख गुणिले 100 18 कोटी. 18 लाख गुणिले 1000 180 कोटी. 18 लाख गुणिले 3,000 54 540 कोटी तुमच्या बांधकामाचा खर्च. मान्य? त्या आकड्यांमध्ये कोणाला काही पटत नसेल तर बोला. बरोबर? 540 कोटी बांधकामाचा खर्च. बरोबर आहे? आता विक्री किती होणार? 18 लाख वजा 3,38,000. म्हणजे विक्रीला किती मिळाले? म्हणजे आपण शेण खातो का गू खातो हे तुम्हाला कळलं पाहिजे. नाही, 18 लाख वजा 3 लाख गुणिले 25,000. मोजा. मला माहित आहे किती आहे, पण तुम्ही मोजलं पाहिजे म्हणून मी बसलो. 84,48,000. 4,800 कोटी. माझं काही चुकत असेल तर सांगा बाबा. कोण एवढे 200 लोकांपैकी गणित कोणाचं चांगलं आहे त्यांनी करा. इथे ब्लॅकबोर्ड असता तर मी ब्लॅकबोर्डवर करून दाखवलं असतं. व्हिडिओ आहे हा, तुम्ही पहा आणि घरी बसून कॅल्क्युलेशन करा काय माझं चुकत असेल तर. 4,800 कोटी. पुन्हा करा, पुन्हा आपण मोजणी करू. हे बघा किती? 14,65,000 गुणिले 10 1,50,000. 14,65,000 गुणिले 100 15 कोटी. 14,65,000 गुणिले 1000 150 कोटी. 14,65,000 गुणिले 10,000 1,500 कोटी. आणि 14,65,000 गुणिले 25 4,800 कोटी. खर्च किती? 540 कोटी. तुम्हाला भाडी दिली, सगळं काय दिलं तरी कुठे 50 ते 100 कोटीच्या वर जात नाही. म्हणजे 700 कोटी त्याचे लागणार आणि 4,000 कोटी कमवणार. म्हणजे अगदी 700 नाही 1,000 कोटी जरी लागले तरी 3,000 कोटीची कमाई करणार. 1300 भागाला 3,000 कोटीला. म्हणजे प्रत्येकाचे किती लुटून जातोय ते बघू द्या. अडीच कोटी प्रत्येक व्यक्तीचे बिल्डर लुटून घेऊन जातो. आणि तुम्हाला म्हणतो भडव्या फुकट घर घेऊ. काय बरोबर आहे ना? 540 कोटीचा माल तुमचा आणि 4,800 कोटी त्याची कमाई. आणि तुम्हाला सांगा, म्हणजे मी तुम्हाला विचारणार तुमच्या खिशात किती पैसे आहेत हो? तुम्ही म्हणणार 500 रुपये. मी म्हणणार द्या, माझ्या खिशात टाकणार. नाही, तुम्हाला अर्धा कप चहा देणार आणि म्हणणार घ्या बडव्या फुकट आहे. 500 गेले. म्हणजे 4,800 कोटी बिल्डर कमवून घेऊन जाणार तुमच्या प्रोजेक्ट मध्ये आणि 540 कोटीची घरं तुम्हाला देणार.
540च्या ठिकाणी 640 होतील, 740 होतील, 840 होतील, 1000 होतील, 1500 होतील. अरे पण तरी प्रत्येकाचे 2-2 कोटी तो लुटून घेऊन जातोय. आता हेच जर तुम्ही केलं तर तुम्हालाही इतकाच एरिया मिळणार आणि तुम्हालाही 4800 कोटी मिळणार. मग तुम्ही 225 का घ्यायचे? तुम्ही म्हणणार आम्ही 600 घेऊ. 600 गुणिले 1300 करा. अठरा लाख स्क्वेअर फीट आहे ना, त्यातून 7,500 मायनस करा म्हणजे विक्रीला किती येतं? 10 लाख स्क्वेअर फीट विक्रीला येते आणि 25,000 मल्टिप्लाय करा, 2,500 कोटी येत आहेत. म्हणजे बांधकामाचा खर्च सर्व जाऊन प्रत्येकाच्या घरात 50 लाख रुपये जे बँकेत ठेवा आणि व्याजातून कायमचे फ्री राहा. 600 फुटाचं 2 बेडरूमचं घर घ्या. हा फरक माझा नाहीये, मी काही जादूगार नाही. ही तुमची ताकद आहे जी तुम्ही दलालांना विकली. आता तुम्हाला तुमची ताकद नको असेल तर माझा वेळ फुकट घालवू नका. मला काय हौस नाही तुम्हाला येऊन तुमची ताकद काय आहे ते सांगायचंय. रामायणातली एक कथा आहे, मी नेहमी सांगतो. राम आणि लक्ष्मण पूर्ण देश सीतेच्या शोधात गेले आणि शेवटी समुद्र काठावर आले रामेश्वरला आणि म्हणाले देशभरात कुठे सीता नाही. आता काय करणार? आता परत अयोध्येला जायचं, सीता काय मिळणार नाही. तर लक्ष्मण म्हणाला की नाही, समुद्राच्या पलीकडे लंका आहे, तिथे जाऊन बघू. ते म्हणाले लंकेला जाण्यासाठी समुद्र पार केला पाहिजे. तर कोण करणार समुद्र पार? लक्ष्मण म्हणाला आहे ना आमचा वानर हनुमान. हनुमान म्हणाला की प्रभू रामचंद्र, मी तर एक वानर आहे, एक माकड, मी एवढा मोठा समुद्र कसा काय पार होऊ शकतो? माझ्याच्यानं हे होणार नाही. तेव्हा श्रीराम त्याला शापमुक्त करतात. ते म्हणतात तू वानर नाहीयेस, तू पवनपुत्र आहेस, तू सूर्यावर चाल करून गेलेला माणूस आहे, तुझ्यामध्ये ताकद आहे, पण तुला शाप आहे आणि त्या शापामुळे आपली शक्ती काय आहे हे तू विसरलास. मी केवळ तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देतो की ही तुझी शक्ती आहे. हनुमंताला कळलं आणि लगेच त्याचं विराट स्वरूप आलं आणि त्याने समुद्रावरच्या पार केलं आणि नंतर रामायणाचा इतिहास झाला. जसं त्याला रामानं त्याची शक्ती दाखवली तसं मी तुम्हाला तुमच्या ताडवाडीची शक्ती दाखवली. या जागेवर तुम्हाला 18 लाख फूट बांधता येतात आणि त्यातून 7 लाख फूट जर 600 फूट प्रत्येकाचे घेतले 2 बेडरूमचं घर तरी 10 लाख फूट विक्रीला मिळतात आणि विक्री केल्यावर त्यातून 2,500 कोटी येतात. बांधकामाचा खर्च 500, 600, 700, 800, 1000 कोटी जरी दिले, 2000 कोटी जरी दिले तरी 500 कोटी उरतात. प्रत्येकाला 50 लाख रुपये कॉर्पस येतो. याला सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतात. हे माझ्या सर्व लेखात मी लिहिलेलं आहे, पण लोक वाचत नाही, फक्त प्रश्न विचारतात. कारण वाचन नाही, ज्ञान नाही आणि दुसऱ्यांसमोर आपल्याला माहित नाही हे मान्य करण्याची ताकद आणि हिंमत नाही. म्हणून मग आपण काहीतरी मोठा प्रश्न विचारला असं विचारतात.
आता ही तुमची खरी कुंडली आणि हे तुमचं खरी ताकद. आता तुम्हाला जर तुमची ताकद वापरायची नसेल आणि बिल्डरला 3,000 कोटीचा फायदा द्यायचा असेल तर तुम्ही हरिश्चंद्राचे अवतार आहात. एक राजा हरिश्चंद्र होता, त्याच्याकडे कोणी गेलं सकाळी की तो आपल्या घरचं सगळं सोनं काढून लुटून देत होता. ले जाओ. माझी आजी हरिश्चंद्राची कहाणी मला सांगत होती. तर मी नेहमी आजीला विचारत होतो, आजी मला हरिश्चंद्राला भेटायचं आहे, मला पण थोडं सोनं मिळत होते. म्हणत नाही, या युगात हरिश्चंद्र भेटत नाही. मी माझं म्हणणं ऐकलं नाही. रामचंद्राचा वनवास देखील 14 वर्षाचा होता, तुमचा 17 वर्षाचा झालेला आहे, तरी तुमच्यामध्ये अजून अक्कल आलेली दिसत नाही. आता तरी अक्कल आली तर सुधारा. प्रश्न चंद्रशेखर प्रभूचा नाही आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवला की चर्चगेटला बसलं की बोरिवलीला जातो हे मी सांगतो. गाडीत बसून बोरिवलीला मी नाही जाणार, तुम्ही जाणार. मला घर नाही मिळणार. घर तुम्हाला मिळणार, मोठं घर तुम्हाला मिळणार, कॉर्पस तुम्हाला मिळणार. मी फक्त या हार्बर लाईन पकडली की बांद्र्याला जातो, नाही तर मानपूरला जातो. सेंट्रल लाईन पकडली की मुलुंडला जातो, नाही तर कल्याणला जातो. वेस्टर्न लाईन पकडली की विरारला जातो, नाही तर बोरिवलीला जातो. एवढं मार्गदर्शन करतोय तुम्हाला. या मार्गदर्शना पलीकडे तुमच्या भल्याचं काय आहे हे समजून घेण्याची ताकद ही तुम्हाला असली पाहिजे. ती मला असून उपयोगाचं नाही. आणि आज तुम्ही जर केलं नाही तर उद्या तुमची मुलं जी आज शाळेत आहेत ना त्यांना हे कळणार. मुलाला मुलं होत नाही, परत गुरुजीला बोलवलं की सत्यनारायणाची पूजा टाकायची, मुलं होतात. ज्याच्या घरी वाचन होते त्याचा सगळा फायदा होतो. जो बिचारा वाचतो त्याचं धोतर फाटकच्या फाटकच राहत. मी तसा गुरुजी आहे. घर तुम्हाला मिळणार, कॉर्पस तुम्हाला मिळणार, फायदा तुमचा होणार, माझं काही होणार नाही. माझ्याकडे तुम्ही परत यावं ही सुद्धा माझी अपेक्षा नाही. पण तुमची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचं काम मी केलेलं आहे. या उपर तुम्हाला विहिरीत उडी मारायची असेल तर उडी मारा, खड्ड्यात जायचं असेल तर खड्ड्यात जा, गु खायचा असेल तर गु खा. तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. मी फक्त तुमच्या जागेची ताकद काय आहे आणि तुम्हाला काय काय मिळू शकतं हे सांगतोय. आणखी खूप सांगण्यासारखं आहे. फक्त शेवटी सेल्फ डेव्हलपमेंटच्या ज्या बिल्डिंगी झालेल्या आहेत त्याची उदाहरणं देतो आणि संपवतो. चेंबूर स्टेशनच्या बाहेर टिळक नगर 22 मजल्याची बिल्डिंग ते बांधतायत आणि त्यांना 400 फुटाच्या ठिकाणी 980 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 30 लाख रुपये कॉर्पस. हे एक उदाहरण. 500-600 बिल्डरांनी ऑफर केली आणि 2 लाख रुपये कॉर्पस. माझ्याकडे आले, बिल्डिंग कुठली नवीन बिल्डिंग उभी आहे, 880 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि 15 लाख रुपये कॉर्पस मुलुंडला. घाटकोपर पंतनगर ते आमदाराकडे गेले. आमदार म्हणाले बिल्डर म्हणतो ते बरोबर आहे. खासदारांकडे गेले, खासदार म्हणाला बिल्डर म्हणतो ते बरोबर आहे. माझ्याकडे आले, मी म्हटलं बिल्डर म्हणतो ते साफ चुकीचं आहे. आज त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे. 900 स्क्वेअर फीट, 225च्या ठिकाणी 900 स्क्वेअर फीट आणि 15 लाख रुपये कॉर्पस. टाळा वाजवू नका, विचार करा. विचार की तुम्ही कशावर सह्या केल्या आतापर्यंत आणि कोणी सांगितलं तुम्हाला सह्या करायला. त्यांची बुद्धी कुठे होती. नवीन घरात जाईपर्यंत
एक पैसा न देताना मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. मला हे आज हे पण नको आहे, कारण हे कुठे ठेवायचं हे मला माहित नाही. घरात रोजचे असे 25 येतात, त्यामुळे हे ठेवायला मला जागा नाही. फुलं फेकून द्यायला वाईट वाटतं. रोजची फुलं, जर तुम्ही स्वतःची ताकद वाढवली नाही तर नुकसान तुमचं आहे. फायदा माझा नाही, फायदा झाला तर तो तुमचा आहे. नुकसान माझं नाही, नुकसान झालं तरी ते तुमचं आहे. आता स्वतःचा फायदा करून घेण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे, हिंमत आहे की नाही हे तुम्ही ठरवा. पण तुम्ही हे केलं. मुलं नातवंड 2 बेडरूम हॉल किचन मध्ये माझगाव सारख्या ठिकाणी राहू शकतील. 1 रूम किचन मध्ये राहण्याऐवजी 2 बेडरूम हॉल किचन मध्ये राहतील आणि मेंटेनन्स फ्री होईल. एवढं तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही करू शकता. आहे का हिंमत? आहे ताकद सगळ्यांमध्ये? मग आता बघा, केलं तर फायदा तुमचा, नाही केलं तर नुकसान तुमचं. माझं काही जात नाही. मी तुम्हाला रस्ता दाखवतो.